नमस्कार, मी दीपाली दावणे. कसे आहात सगळे? आज आपण इथे जमलो आहोत एका उपक्रमाची माहिती घेण्यासाठी. या उपक्रमाचे नाव आहे ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजेच कृतज्ञता. ही कृतज्ञतेची प्रॅक्टिस आपण सगळ्यांनी लहानपणापासून केलेली आहे. ती कशी? तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक गुरुतुल्य व्यक्ती येतात. आपले शिक्षक आपल्याला वर्षभर काही ना काहीतरी शिकवत असतात. तर आपण जे काही ज्ञान ग्रहण केलेलं आहे त्याबद्दल तिची कृतज्ञतेची भावना आपण वर्षातून एक दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी सेलिब्रेट करत असतो. तर ही कृतज्ञतेची भावना आपल्याला प्रत्येक बंधनामधनं बाहेर पडण्यासाठी अतिशय आवश्यक असते. आयुष्यातील अनेक प्रसंग हे विरोधाला विरोध केल्यामुळे किंवा न स्वीकारल्यामुळे निर्माण होतात. यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याबद्दलची कृतज्ञतेची भावना आणि त्याचा पूर्ण स्वीकार. जेव्हा आपण ही कृतज्ञतेची भावना व्यक्त करायला सुरुवात करतो तेव्हा हळूहळू आपल्याला लक्षात यायला लागतं की ह्या प्रत्येक गोष्टीचं आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी उद्दिष्ट होतं. आणि एकदा का हे उद्दिष्ट तुम्हाला समजलं तर आपण आपल्या आयुष्यात योग्य मार्गाला जाऊ शकतो. यालाच मास्टर शोआ कोक्सुई सिंपल भाषेत म्हणतात, काउंट युअर ब्लेसिंग्स. चला तर मग तयार आहात ना तुम्हीही या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी? तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? आमच्याकडून तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक पाठवली जाईल. तो फॉर्म भरून आम्हाला पाठवायचा आहे. दिवसातले 5 ते 7 मिनिटं वेळ काढून तुम्हाला कृतज्ञतेची प्रॅक्टिस करायची आहे. आठवड्यातनं एक दिवस आपण सगळेजण झूमवरती 10 ते 15 मिनिटांसाठी भेटणार आहोत आणि एकत्रितरित्या प्रॅक्टिस करणार आहोत. असे 365 दिवस आपल्याला हा उपक्रम करायचे आहे. चला तर मग लवकरच भेटूया. धन्यवाद. नमस्कार, मी शिल्पा गिलबिले. आपण एका उपक्रमाबद्दल जाणून घेण्यासाठी इथे जमलो आहोत. त्या उपक्रमाचे नाव आहे आय एम दॅट आय एम. आपण प्रत्येक दिवशी एक गोष्ट विसरतो, ते म्हणजे आपण आत्मस्वरूप आहोत. आपण दर दिवशी आपल्या शरीराबद्दल, आपल्या मनाबद्दल किंवा आपल्या विचारांबद्दल जागृत असतो किंवा त्याचा विचार करतो. परंतु आपण आत्मस्वरूप आहोत याबद्दल आपण कधी विचार केला आहे का? जसे की भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला गीतेमध्ये सांगितले आहे, न जायते म्रियते वा कदाचित नान्यम भूत्वा भवतिवान भूयः. ह्याचा अर्थ असा की आत्मा हा कधीही जन्माला येत नाही किंवा मरणही पावत नाही, तो अमर आहे. हे जाणून घेण्यासाठी आपल्याला मास्टर चोआंनी खूप छान टेक्निक दिलेली आहे. त्या टेक्निकचे नाव आहे सोल अफर्मेशन. आता आपण ही जी 365 डेजची कमिटमेंट करत आहोत त्यामध्ये आपल्याला सोल अफर्मेशन जी आहे दिवसातून 3 वेळा म्हणायची आहे आणि त्यासाठी लागणारा कालावधी फक्त 3.5 ते 4 मिनिटाचा आहे. तर आपण ह्या 365 डेज कमिटमेंटसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहोत. त्याला जॉईन तुम्हाला व्हायचं आहे आणि दर दिवशी तुमची कमिटमेंट पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक मेसेज टाकायचा आहे, तो म्हणजे डे 1 कमिटमेंट मॅनिफेस्टेड. आणि त्याचप्रमाणे आपण आठवड्यातून एकदा ऑनलाईन भेटणार आहोत, ते म्हणजे दर गुरुवारी रात्री 10 वाजता. तर तुम्ही इच्छुक असाल तर हा व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. थँक्यू. मना पाप संकल्प सोडोनी द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात ऑफिस, घर, काम या चक्रव्यूहात काही नकोशी असलेल्या गोष्टी आपल्या मनात, आपल्या अंतरंगात अटॅच होऊन जातात. या गोष्टीमुळे आपल्या इच्छा, विशेष, टार्गेट्स, गोल्स हे प्राप्त करण्यामध्ये काही अडचणी निर्माण होतात. या अडचणी, या गोष्टी काढण्यासाठी मास्टरने एक छान असं टेक्निक दिलंय, ते म्हणजे IRFR आणि BT. आपले पाप संकल्प सोडून देण्यासाठी ब्लू ट्रायंगल, तर आपले सत्य संकल्प सिद्धीस नेण्यासाठी इनर रिफ्लेक्शन अँड फ्रॉम रेझोल्युशन. सो या उपक्रमात तुम्हाला करायचं काय, तर आपल्या 24 तासांपैकी फक्त 10 मिनिटं तुम्हाला IRFR आणि BTची प्रॅक्टिस करायची आणि आपलं आयुष्य हे छान, सुंदर, सुखी, शांती, समाधानी आणि समृद्ध होताना पाहायचं आहे. तर हे 365 डेज कमिटमेंट तुम्ही ॲक्सेप्ट करताय ना? चला तर लवकरच भेटूया. धन्यवाद. नमस्कार, कसे आहात सगळे? मन आनंदित आहे ना? प्रत्येक दिवशी आपलं मन आपल्याकडनं वेगवेगळ्या करामती करून घेत असतं. कधी अगदी आपल्या मनासारखं घडलं तर आनंदित होतं, कधी मनाविरुद्ध घडलं तर मन खट्टू होतं. कधी कधी आपल्याला मनोविकार, मनोविचार, मनःशांती, मनःशक्ती, मनोरथ, मनीषा. कधी कोणी मन कवडं असतं तर कधी कोणी मनन करत असतं. कधी कोणी खुल्या मनाचं असतं
तर कधी कोणाचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असतं. कधी कोणी म्हणतं की मनाचा वेग हा प्रकाशापेक्षा आणि वायूपेक्षाही जास्त आहे. अनेक कवींनी आणि लेखकांनी मनावरती छान असे लेख लिहिलेत, कविता लिहिल्यात, गाणी लिहिलीत, जी आपण सतत कधीतरी ऐकतो, वाचतो, गुणगुणतो. तर शास्त्रज्ञांनी मानसशास्त्र हे एक वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. योगामध्येही मनोमय कोशाला एक वेगळं अस्तित्व आहे. आता मग तुम्ही म्हणाला, ज्योत्स्ना, ही मनाची एवढी मोठी डिक्शनरी तर तू मांडलीस, पण याचं करायचं काय? अगदी सोपं आहे. अमूल्स वेलबिंग सेंटरतर्फे आपण एक नवीन उपक्रम घेऊन येत आहोत, 365 डेज कमिटमेंट. या उपक्रमामध्ये आपण प्रत्येकाने सामील व्हायचं आहे. ह्या 365 डेज कमिटमेंटमध्ये माझा विषय आहे प्राणिक सेल्फ सायकोथेरपी. चला तर मग मनातील रसातळाला गेलेल्या विकारांना नाहीसं करूया. ग्रँडमास्टर चोआकोक सोईनी सांगितलेल्या पद्धतीने ह्याला हिलिंग करूया. मनाला सात्विक आहार, विहार, विचार आणि कर्मांचं छान वळण लावूया आणि स्वतःमधलंच एक बेस्ट व्हर्जन बनवूया. या कार्यक्रमाची रूपरेषा आहे की आपल्या प्रत्येकाकडे गुगल फॉर्म येणार आहे, तो भरून द्यायचा आहे. ज्यांनी प्राणिक सायकोथेरपी शिकलेले असतील ते या प्रोग्रामसाठी इलिजिबल असतील. रोजची 5 ते 7 मिनटं आपल्याला लागणार आहेत. असे 365 डेज आपण एकत्र काम करणार आहोत. ग्रुपवरती प्रत्येक दिवशीचं शेड्यूल तुम्हाला दिलं जाईल आणि आठवड्यातून दर सोमवारी आपण 20 मिनिटाचं एक सेशन घेणार आहोत. लवकरच भेटूया. You, yes, I'm talking to you, staring at this video. Let me guess, you have been scrolling and looking and staring at this phone for so long that your brain is yelling, what is this? Give me something real. So here I am. Let me give you one idea. How about holding on to a real book, a real physical book? Welcome to Reader's Paradise, where there is only one rule. You just have to read one page every single day for 365 days. And that's it. Yes, that's the only thing required. And you know what? You can read book of your choice. It can be love, romance, fiction, non-fiction, self-help, anything. All you need to do is just read one page every single day and post in the WhatsApp. Day 1 commitment manifested. And what if you forget or miss one day? No problem. Just start from day 1 and there you are. And remember that no more reading from forward messages, online books, audio books, or labels on the cereal box or the shampoo bottle will be counted. I'll be watching you. So make sure that you read the real physical book. I know you scroll and go through so many videos throughout the day, hundreds of them, right? So reading one page is not a big deal. I'm sure you can manage it. So come on, what are you waiting for? Join the WhatsApp group today and let's bring the book one page at a time into your life. Thank you. हॅलो, नमस्कार. मी शिल्पा सरनाईक. मी आज तुम्हाला एका उपक्रमाची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करत आहे. येत्या या वर्षामध्ये अमोल वेलबिंग सेंटर वेगवेगळे उपक्रम करणार आहे. त्यातलाच एक उपक्रम आहे शरणागती. आणि ह्या शरणागती उपक्रमाविषयीच मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे. तर शरणागती म्हणजे काय किंवा शरणागती आपण का करायची? तर आपले जे गुरु आहेत, संत, महात्मे, हे जे सगळे संतवर्य आहेत, ह्यांच्याकडून आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा मिळावी यासाठी आपण शरणागती करत असतो. पण ही जी मिळालेली आध्यात्मिक ऊर्जा आहे, ही आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करण्याची आपली शक्ती वाढावी यासाठी देखील आपण शरणागती करतो. तर असा हा शरणागतीचा आगळा वेगळा उपक्रम घेऊन आम्ही येत आहोत. तर हा उपक्रम कशासाठी आहे किंवा हा उपक्रम का करायचा आहे किंवा हा उपक्रम कसा करायचा आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर आपल्याला दिवसातनं फक्त 3 ते 5 मिनिटं द्यायची आहेत आणि आपली जी शरणागतीची प्रेयर आहे ही दिवसातनं तुम्हाला जमेल तेव्हा, जमेल त्यावेळी आणि जमेल तिथे फक्त 3 वेळा करायची आहे. त्याच्यानंतर आपण झूम मीटिंगद्वारे एकदा आपण आठवड्यातनं एकदा 10 ते 15 मिनिटांसाठी भेटणार आहोत. त्यावेळेस आपण थोडंसं ग्रुप डिस्कशन्स करणार आहोत आणि 12 टाइम शरणागतीची प्रॅक्टिस करणार आहोत. त्याचप्रमाणे महिन्यातून एकदा आपण ऑनलाईन भेटणार आहोत आणि त्यावेळेस 108 शरणागती करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हे झालं थोडक्यात
उपक्रमाबद्दल की उपक्रम कसा करायचा आहे ह्यासाठी. पण लक्षात ठेवा, हा एंटायर प्रोग्राम आपल्याला 365 दिवस कंटिन्युअस करायचा आहे. सो ही आपली कमिटमेंट स्वतःसाठी असणार आहे की हा उपक्रम मी 365 दिवस नियमित नेमाने करणार आहे. आणि ह्या नियमित नेमाने करण्यासाठीच शरणागतीची प्रॅक्टिस करायची आहे. कारण की शरणागतीची प्रॅक्टिस केल्यामुळे आपल्या गुरूंप्रती असणारा भाव, आपल्या गुरूंप्रती असणारा आदर हा व्यक्त होतो गुरूंसाठी. आणि गुरूंकडून जी आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा मिळणार आहे ती आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करण्याची आपल्याला शक्ती मिळणार आहे. जर तुम्हाला ह्या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर खाली दिलेल्या गुगल फॉर्म वरती क्लिक करा, तो फॉर्म भरा आणि त्यामध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करा. थँक्यू. नमस्ते, मेरा नाम विनीता विश्वास है. आज हम द ग्रेट इन्वोकेशन के बारे में कुछ पता करेंगे. द ग्रेट इन्वोकेशन एक सबसे बड़ा पावरफुल स्पिरिचुअल प्रेयर है जिससे विश्व में पीस, शांति, डिवाइन लाइट, दिव्य प्रकाश, डिवाइन लव, दिव्य प्रेम स्प्रेड होता है. चलिए इसके बारे में कुछ बेनिफिट्स पता करेंगे. फर्स्ट, दिस इज अ फॉर्म ऑफ अ वर्ल्ड सर्विस. दूसरा, इससे हमारा लोअर रूटिंग या ग्राउंडिंग स्ट्रॉन्ग होता है. तीसरा, जैसे हमारा लोअर रूटिंग ग्राउंडिंग स्ट्रॉन्ग होगा, इमीडिएटली प्रॉस्पेरिटी एनर्जी या धन संपत्ति हमारे ऑरा में स्मूथली फ्लो होगा. जैसे ही धन संपत्ति हमारे ऑरा में स्मूथली फ्लो होगा, मैनिफेस्टेशन पावर इंक्रीज होगा. अगर हम ग्रेट इन्वोकेशन रोज बोलेंगे तो हम स्पिरिचुअली ग्रो होंगे. ऐसे ही कुछ और बेनिफिट्स अनुभव करने के लिए इमीडिएटली व्हाट्सएप ग्रुप द ग्रेट इन्वोकेशन ज्वाइन कीजिए. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सूरज दांगे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत पूर्ण वेळ जे शस्त्र आपल्या सोबत असते ते म्हणजे शब्द. शब्द हे दुधारी तलवारीप्रमाणे, याचा चांगला आणि वाईट परिणाम आपल्या सोयीप्रमाणे करता येतो. परंतु याचा आपल्याला चांगलाच उपयोग करून घ्यायचा आहे. तो कसा, यासाठीच आपण डेली अफर्मेशन हा उपक्रम घेऊन आलो. यात तुम्हाला करायचे काय, आम्ही तुमच्या ग्रुपवर एक अफर्मेशन पोस्ट करू. ती दिवसातून कमीत कमी 11 वेळा म्हणायची. याने काय होईल, मास्टर असे बोलतात की शब्दांमध्ये शक्ती असते. तुम्ही जे विचार करता किंवा बोलता ते अस्तित्वात येते. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे पण प्रामाणिकपणे फक्त बोलायचे. आपण सर्वजण वीकमध्ये एकदा भेटणार आहोत तुमचे अनुभव आणि सजेशनसाठी. पण नियमित आपण आपल्या ग्रुपवर डे 1 कमिटमेंट मॅनिफेस्ट हे टाकायला विसरू नका. असं न केल्यास आपण डे 1 पासून परत सुरुवात करावी लागेल. हा ग्रुप जॉईन करण्यासाठी काय करावे लागेल, खाली दिलेली गुगल लिंक क्लिक करा आणि गुगल फॉर्म भरा आणि ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद. नमस्कार, मी राहुल दवे. आपण 365 डे कमिटमेंट हा एक प्रोग्राम राबवत आहोत, ज्यामध्ये आपण डेली ट्विन हार्ट मेडिटेशन करणार आहोत. त्याचे फायदे अनेक आहेत. अनेकांना प्रॉब्लेम असतात जॉब रिलेटेड, अनेकांना फोकस करता येत नाही. खास करून जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांना कॉन्सन्ट्रेशनचा इश्यू असतो. जे गृहिणी आहे ज्यांना घरांच्या कामाची रोजची दडपण असते, अनेकांना रिलेशनशिप इश्यू असतात. या सगळ्या गोष्टीवर मात करण्यासाठी आपण हे ट्विन हार्ट मेडिटेशन हा एक उपक्रम राबवत आहोत, ज्यामध्ये डेली प्रत्येकाने आपल्या वेळेनुसार हे ट्विन हार्ट मेडिटेशन करायचं आहे. आणि आठवड्यातून एकदा आपण म्हणजे रविवारी ऑनलाईन झूमवर एकत्र भेटून हे मेडिटेशन करणार आहोत. जर यासाठी कोण इच्छुक असेल त्यांनी खाली दिलेल्या लिंकवर फॉर्म भरून व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन करायचं आहे. ह्याची एकच अट अशी असणार, 16 वर्षावरील कुठलीही व्यक्ती हे मेडिटेशन करू शकतो. धन्यवाद.